काशीखंड अध्याय 76. श्री गणेशाय नमः. अगस्ती वदेजी षडवक्रा मजनाथासी तुळाया सूत्रा वियोग महातमी जाता मित्र काढिले मज तुवा वियोग ज्वाळाची अंत शरीर माझे होय हूत तव तू आचार्य सिद्ध मंत्रशक्त शिंपिले शिवनामामृते आता एक पृच्छासी जी स्वामीनाथा मज निरूपिता शिवकथा परी अध्यापी तृप्ती नाही सर्वथा माझी या मानसी म्हणून प्रश्न करीतसे तुम्हा झनी कोपाल मज करा क्षमा मुक्त मंडपाचा महिमा तो मज निरूपा स्वामी स्वामी म्हणे गा अगस्ती ब्राह्मणा कैचा तापज्वर त्या चंदना कैचा अंधकार त्या ब्रंधा स्वाप्नी नाही जेथे प्रवर्ते शिवकथामृत तेथे कैसा शीन कैचे तापपतित तरी तू प्रश्निले ते उचित निरोपू आता मुक्त मंडप ऐसे नाम त्यासी तेथे निर्वाण होतसे सर्व जीवांसी त्या मंडपी बैसोनी त्रैलोक्य जंतुसी देतसे मुक्तिदाने तरी परियेसी गा मैत्रावरुणी या मुक्त मंडपाचे भविष्य पुराणी दाक्षायनी प्रतिशूलपाणी अनुवादला होता ते शिव वाक्य भविष्य पुराणीचे तुझ प्रती निरूपण करू गा अगस्ती या मुक्त मंडपाचे नाम स्मरलिया अंती होईल कुकुट मंडप ते भविष्य करू तुझ श्रवण जे अनागत जाणिले पंचानने ऐसे भूत भविष्य सांगावया कारण असे पुढे लवण समुद्राचा पार तेथे जो सेतुबंध रामेश्वर तो अहोरात्र भागीरथीचे नीर इच्छितसे स्नानासी त्यासी भागी रथी जळे करील जो तृप्ती त्यासी करील तो पृथ्वीपती ऐसा वर वेद पुराणंती सत्यची असे त्या सेतुबंधी जो अंत्यज जात पुरू नामे महाबंधनवंत तो शिवनामी भक्त तिने मस्त नीतिवंत पै नित्य शिव पूजा केल्या विना सर्वथा न स्वीकार्यन्न काशी करावया उत्कंठित मन झाले असे तयाचे मग पुरू म्हणे स्त्रियेसी ग्रह व्यवसाय समर्पुनी पुत्रांसी आपण उभयता वाराणसीसी क्रमिजे आता मग बोले ते पुरुची कामिनी म्हणे परिसा माझी विनवणी आपण क्रमिजे आनंदवणी ते महासमर्थ तेथे जाई जे परी शिव दर्शन आपणासी होईल कैसेन कवण अंगीकारितील दान आपुले तेथे पै आपणासी द्रव्य सामग्री प्रभूत सत्पात्री दान की जे किंचित तरी ते काशी केलियाचे सुकृत अपार होय ग्राम मुळियासी देता दान तरी ते निष्कारण जाण जैसे त्या दग्ध बीजांचे प्रमाण उद्भवे नाक्षिती भुवनी मग कैचे पत्र पुष्प आणि फळ म्हणून आपुले गृहींचे दान सकळ ऐसे पांगार वृक्षाचे कमळ न एकवना उपयोगा म्हणून ग्राम मुळियासी देता दान ते फळीत नव्हे भोगवी पतन जैसे सरिता पूर जळी वोसण पृथ्वीची प्रवाहिली म्हणून भला ब्राह्मण पूजिजे शुद्ध षटकर्मी ओळखीजे परी तोही प्राप्त न होईजे महातीर्था वाचुनी म्हणून ग्राम मुळियासी न दिजे आणि गृहस्थेसी त्यासी वंचिजे घे त्या देत्या बोलिजे सहस्र वर्षपर्यंत आता हे दान द्यावयाची नीती वेद पुराणे ऋषी वाक्ये बोलती ऐसे त्या अंत्यज पुरुची युवती वदली प्रत्युत्तर तरी त्या काशीमध्ये द्विजवर षटकर्मी जे नित्याचार ते प्रतिग्रह न घेती साचार अत्यंज ज्ञातीचा म्हणून आपुले द्रव्य निष्कारण सत्पात्री न पडेची दान तरी काशी केल्याचा स्वगुण विशेष काय तव पुरू म्हणे प्राणेश्वरी आपण द्रव्य नेऊ काशीपुरी तेथे कोणीची दान न अंगीकारी तरी टाकू गंगेमध्ये जरी नवे विश्वेश्वराचे दर्शन तरी करू गंगेचे आचमन घे घडेल काशीपुरीचे अवलोकन तेनेही मुक्ती असे ऐसा विचार केला उभयता त्याही ग्रहस्थिती निरविली सुता मग तो पुरू आणि त्यांची कांता निघाली काशीशी
हिरण्य घेतले वृषभ भरी, एक वृषभ भरीला दिव्यंबरी. मग ती काशी मार्गे बरविया परी, क्रमिती झाली. त्रिवेणीसी केले माघ स्नान, परी प्रति ग्रहण घेती भले ब्राह्मण. मग क्रमिती पंचक्रोशीचे स्थान, ती अत्यंजे पै. उभयता आली भागीरथीचे तिरी, दृष्टी अवलोकिली काशीपुरी. स्नान करुणी गेली देवद्वारी, शिव नमस्कारावया. मग शिवा नमस्कारून या जाती गंगा तीरासी. द्रव्य देऊ पाहती ब्रह्मणांसी, तव ते म्हणते वेदाध्ययनी ब्रह्मऋषी. त्या अंत्यजांसी ते काशीचे तुमचे ठाई, तुमचे दान. प्रतिग्रह घे जरी ब्राह्मण, तरी त्यासी पंचक्रोशी जाण. अप्राप्त होय तो ब्राह्मण योनी पावे अमंगळी. जरी दान घे तुमचे अन्यत्र स्थळी, तो 84 भोगी परी कोणे काळी प्रायश्चित नाही. ऐसे परी सोनी अंत्यज जाती, मौनेची राहिली आपण चित्ती. शिवगुणांचे स्मरण निश्चिती, नित्य करिताती. मग स्त्रियेसी म्हणे अंत्यज, दानन अंगीकारी कवणद्विज. कासया प्रसन्न झाला वृषभध्वज, दिधले बहुसाल द्रव्य. लक्ष्मी निरर्थक सर्वही, कवन अंगीकरिती नाही. ऐसे आम्ही अंत्यज जाती द्रोही, झालो या दानाविषयी. आम्ही ऐकिली काशीची मात, जे येथे उद्धरताती अन्यजंत. तरी आमुचे दान उमाकांत, कान संकल्पी द्विजांसी. ऐसा त्रिमासवरी तो पुरू, स्त्रियांनी आपण झाला चिंतातुरू. तव सामवेदी एक द्विजवरू, आला गंगा स्नानासी. तव तो अंत्यज देखिला ब्राह्मणे, अंजळी भरून या सुवर्णे. ब्राह्मण बोलिला प्रतिवचने त्या अंत्यजासी. भूकाळ झाला तुझसी अंगीकारी न तुझ्या दानासी. परी तुवा प्रकट मात कवणासी, न सांगावी येथे. अल्प देसील तरी घेईल कवण, स्वल्पास्तव कोण भोगील पतन. जरी अवघेची करीसी समर्पण, तरी देई तत्काळ मज. जव असे रात्रीचा समय, द्वय घटिका असे अरुणोदय. प्रातःकाळ जवन पावे सूर्य, तव संकल्पी मज. तव अंत्यज म्हणे ब्राह्मणा, द्रव्य मी ठेवू कोण्या कारणा. जे आणले असेल मी काशी भुवना, ते तुके संकल्पू तुझ. मग तो अंत्यजांनी कामिनी, उभयता ठाकली कर जोडोनी. संकल्पा घेतले पाणी, घातले द्विज करी. दोहींचे भार तुळिले सुवर्ण, ब्राह्मणे अंगीकारिले ते दान. कवणा न देखता मौन घेऊनी गेला गृहासी. ब्राह्मण आनंदला मनी, तव गृही पुसती झाली ब्राह्मणी. म्हणे कवन भेटला महादानी, फेडिले आजी दुर्भिक्ष. एरू म्हणे तुष्टला पंचानन, तेने पाठविला एक यजमान. एरी म्हणे तो ऐसा कवण, श्रुत करा मज लागी. एरू म्हणे तो अंत्यज सेतू बंधीचा, कोणीची प्रतिग्रहण घेती तयासा. तो म्या अंगीकारिला आता वाचा, न सांगिजे कोणासी. एरी म्हणे मी न बोले प्रत्युत्तर, मज करा तुम्ही भूषणे अलंकार. मज नेसावया दिव्यंबर, आणावे बर्वे. मग त्या ब्राह्मणे पुत्र आणि दुहिता, तत्काळ श्रंगारिली कांता. त्यांसी भक्ष भोजनाची वार्ता, स्वप्नीही नव्हती. त्या गृही झाले सघृत भोजन, द्विज बैसे 12 जाऊन. म्हणे अमुक तो कायसा मज होण, वेदाध्ययनी असे. तव ब्राह्मणीने घट घेऊन स्कंधी, तिने मेळविली शेजारींची मांदी. त्यासी मात करीतसे भेदबुद्धी गेल्या उदकासी. ऐसे क्रमिले 15 अर्क, तव जनांसी मात झाली ठाऊक. मग उघडची बोलती लोक त्या ब्राह्मणासी पै, म्हणती अधर्माचा प्रतिग्रह, या ब्राह्मणे केला संग्रह. आता प्रायश्चिते शुद्ध करीती देह, कैसा ब्राह्मण. तव श्रुत झाले वेदाध्ययनिका, महाषटकर्मी यागकारिका. म्हणती भ्रष्ट विले वेद श्लोका, अंत्यज जाती स्पर्शे. त्या वेद व्याख्यानी ब्राह्मणी केला पण, जाती भ्रष्ट केला तो ब्राह्मण.
मग तो लज्जावंत होऊन गृहासी गेला. गंगातीरी घट फोडिला ब्राह्मणी त्याचा, म्हणे येथे कूप असे अन्य जातीचा. तोची रे यजमान तुमचा दरिद्र भंजन, ऐसा ज्ञाती भ्रष्ट केला त्या ब्राह्मणासी. तव दीन अस्त झाला प्रवर्तली निशी, ब्राह्मण विचारी कुटुंबिनीसी. प्रतिग्रहितो कैसे द्रव्य जोडिले आपणासी, सुखे राहून देती वाराणशीसी. द्रव्य लोभोची आवडसी, विपत्ती मांडली आम्हा. ना तरी जैसा महार्णव क्षीर भारे, कोटरी सुखे असता पांखरे. कैसा क्रूर तरुवरी संचरे, त्यासी पीडा करावया. मृगेशाचा आहार देखोणी, द्वेषे जंबूक विटती मनी. जैसा पौर्णिमेचा चंद्र देखोणी मनी, निंदिती निशाचर. की सरोवरी क्रीडता राजहंस, ते सुख देखोण शकती वायस. की मिष्टान्न देखोणी पितृग्रास, भक्षू पाहती जैसे. हे वाराणसीचे ब्राह्मण महाद्वेषी, क्रूर दृष्टी पाहती आपणासी. जैसा मूषक सापडे विखारासी, तो प्राणी सस्त कैसा. आता विचारावे एखादे स्थान, जेथे आपणासी द्रव्य हे होय जीर्ण. एरवी आकाशीचे ब्राह्मण दुष्ट गृह जैसे. तरी कांते विलंबन करी आता, सूर्योदय न करी आपणासी जाता. पुत्र कलत्रेसी निघता झाला तो ब्राह्मण, तेने द्रव्याचे विभाग केले सून पुत्रापाशी दोन दिदले. आपण दोन अंगीकारिले स्त्री पुरुषी. निशी क्रमोनी तृतीय प्रहरी, तो ब्राह्मण अवेरी काशीपुरी. की त्यासी विमुख झाला त्रिपुरारी, अप्राप्त केली काशी. की भोजनी टाकी जे हरळ, की वस्त्रासी लांछित जैसा मळ. तो काशी बाहेरी काढिला विटाळ, शिवाची येदूती. तणाची या वृक्षी, केवी तो कुठार वायस पक्षी. दिव्य रत्नमण्यांचा सुलक्षी, केवी तो लोहतंतू. तैसा तो अंत्यजज्ञा तिचा प्रतिग्रही, काशी बाहेरी घातला महाद्रोही. पुत्र कलत्रेसी सर्वही निघाली दक्षिण मार्गे. खांदियावरी वाहोनी द्रव्य भार, अरण्य दुर्घट लागले थोर. तव तेथे अकस्मात तस्कर उठावले तयेवनी. ब्राह्मण धरिला त्या निशाचरी, चौघे नेली त्या गिरी कंदरी. सर्वही द्रव्य हरिले चोरी, चौघा केला घात शस्त्रे. म्हणून अंत्य जातीचे दान, जो अंगीकारी भला ब्राह्मण. तयासी या वेदी पुराणी पतन बोलिले आहे. पुढे कैसे वर्तले आता, एकाग्र परिसाजी श्रोता. दुष्टदानाचा प्रतिग्रह घेता, मृत्यू झाला चौघाते. द्रव्यास्तव झाले प्राणघात, तव तेथे आले यमदूत. त्यांनी कृतांतासी जाणविली मात, म्हणती परिसा स्वामिया. अंत्यजिताचा दान प्रतिग्रह, केला षटकर्मिके संग्रह. काशी माझी असोनी तो देह, भ्रष्ट विला तेने. कृतांत केले गा किंकरा परियेसी, क्षण मात्र न लागता आनावा दोषी. दोषदंड करोनी गुणेसी, पूजन आम्हा. तव यमगण धाविनले वेगे, लिंग शरीरे बांधिली चतुर्वर्गे. आणिली यमपुरीची या मार्गे, कृतांताजवळी. भद्रासनी बैसला धर्मराज, जो चतुर्दश कोटी सैन्यध्वज. तो सर्वज्ञ मातंडाचा आत्मज, पाचारी चित्रगुप्त. मग ते चतुर्विध खाणींचे लेखक, शब्दाधार आणि पुण्यश्लोक. त्याही नमस्कारिला सभानायक धर्मराज तो. मग तो धर्म पुसे चित्रगुप्तासी, म्हणती आणा ते कवण कैसा दोषी. यमगणी उभे केले सभेसी, त्या चौघा जणापै. तव चित्रगुप्त म्हणे कृतांता, हा ब्राह्मण आणि याची कांता. पुत्र आणि सून यांते आता, बाधला संसर्ग. येणे अंगीकारिले अधर्माचे दान, हा पुण्यशील परिहेची लांछन. जे पंचक्रोशी मुक्तिस्थान, तेथींचा निवासी हा. तेथेशी भवानी शिव भुक्ती मुक्तिदाता. ती याने अव्हेरिली न स्मरता, तेथे जो राहे आपुलिया मता. तो घालिती बाहेरी. याने वेद मुख्यांचा अव्हेर केला, आणि चित्त सरितेसी प्रवाहला. मग कल्पनेच्या डोही बुडाला, पडिला दोष भोवरी. म्हणून अप्राप्त झाली वाराणसी, आता एकची जन्मदी जे यासी. ही कुकुट होतील किकट देशी चौघेही जण. मग ती किकट देशी क्रौंच नामी,
कुकुट जन्मी घातली चारी, स्वामी म्हणे गा हे कथा पुढारी वर्तली ऐके अगस्ती. ऐसे ते कुकुट जन्मी वर्तता, त्या क्रौंच नाम नगरी असता. तव पूर्वपंथी ते कापडी जाता, देखिले तीही महापुण्यशील देखिले कापडी दृष्टी. त्यांचिया संगती लागली कुकुटी. अगस्ती म्हणे स्वामी क्षिती तटी, महा आश्चर्य वर्तले. जेथे कापडिया होय विश्रांती, ते स्थळी ती कुकुटे बैसती. कापडी तयात भक्षावया घालिती, किंचित धान्य ते कापडी आले वाराणसी. त्याही प्रयत्ने आणिले कुकुटासी, मुक्त मंडपी आणोनी सोडिले त्यांसी कापडी यांनी. मग तेथे पूज्य पूजन, शिवशास्त्रे होती श्रवण. शुधेसी भक्ष अन्न जीवन, देवपूजेचे त्यांसी. विश्वनाथाचे सन्मुख, कुकुट बैसती एकमुख. ऐसे एक संवत्सर विशेष क्रमिले त्याही. शिवशास्त्रे श्रवण झाली रात्रंदिन, नित्य शिवाचे दृष्टी आसन. म्हणून शिव त्यांसी झाला प्रसन्न, पूर्ण अर्जितास्तव. तव अकस्मात कैलासींच्या वाटा, विमाने उतरली क्षिती तटा. दीर्घध्वनी दिव्य घंटा त्या मुक्त मंडपी, वाद्यध्वनींचा होतसे धोका. गायने नृत्य करीती नायिका, हेमदंड गोदंडी चंपिका महासुंदर. ऐसी उतरली भूमंडळी, शिवालयी मुक्ती मंडपी आली. गणांसी आज्ञा करी चंद्रमौळी, कर्पूर गौरतो. मग काय केले तेथे शिवगणी, कुक्कुटचारी घातले विमानी. मग ती नेली कैलास भुवनी निमिष मात्रे. जैसा मुक्तमण्यांचा अरुणालय, की शिवपूजा अधिक करी जय. तैसा वेदशास्त्रांचा महालय मुक्त मंडप तो. त्याचे अधिकारे कैलासी, मुक्ती प्राप्त होय कुकुटासी. तेची गुणनाम होईल मंडपासी, कुकुट मंडप ऐसे. मग त्या मंडपासी वर झाला तो मज कथ्य वर्णावयाला. आता अगस्ती प्रश्न करिता झाला, तो परिसा श्रोते हो. अगस्ती प्रार्थी स्वामीसी, ते कुकुट काले वाराणसी. तेनेची विषय आम्हासी काशी का प्राप्त नव्हे. तव काशी म्हणे गा महाऋषी, पूर्वी ते होते काशीवासी. म्हणून अन्यत्र स्थळी शिव त्यांसी, राहोणे दी सर्वथा. पूर्वी जयासी वास झाला काशीपुरी, दिन एक संवत्सर तरी. त्यांसी जन्मांतरी पुत्री पुरारी, राहोणे दी अन्यत्र स्थळी. काशी करोणी वसे आपुले देशी, द्वय जन्म मृत्यू होय स्वदेशी. तरी तृतीय जन्मी वाराणसी, प्राप्त करील शिव. तिसरे जन्मी होय काशी निवासी, मग मृत्यू अंती मुक्त तयासी. परी काशी यात्रेचे सामर्थ्य विलयासी, न जाय कल्पांती. शिवाची आज्ञा होती कुकुटासी, म्हणून ती आली अविमुक्तीसी. शिवाज्ञेविन प्राप्त नव्हे काशी, ब्रह्म इंद्र पुरुषोत्तमा. स्वामी म्हणे गा ऋषी सागरारी, हे कथा भविष्य पुराणांतरी. शिववाक्य प्रवर्तले पुढारी, ते दृश्य होईल तुझ. तव अगस्ती वदेजी शिवसुता, तुम्ही कथा मार्ग केला मुक्ता. तरी प्रश्निता शंका न बाधी आता, झालो असे धीट मी. काशीमध्ये पंचगंगा संगम, उत्तर मानसी असे उत्तम. बिंदू माधव पुरुषोत्तम झाला तेथे. प्रथम ते किरणा सूर्य कुमरी, धूप पापा नामे तेच दुसरी. गंगा यमुना पाचवी ते सुंदरी सरस्वती जे. धूता पापा नाम जियेचे, काशीच्या ठाई दीर्घ सामर्थ्य तियेचे. तरी मज निरूपा मूळ याचे, आदि अंत जे. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी, ते परिसा धूत पापा काशी स्थानी. तियेचे मूळ तुझ्या श्रवणी करू निरूपण. सुशील नामे होता ऋषीश्वर, भृगु वशींचा महातपेश्वर. आनंद वनाच्या ठाई नित्याचार, वर्तत होता. अप्सरा लोकी हुनी देवांगणा, आलिया विश्वनाथाचिया दर्शना. त्याही देखिले त्या ब्राह्मणा, सुशीलासी पै. देवांगणाम मध्ये महालावण्य पूर्ण, उर्वशी देखिली त्या ऋषीने. विध्वंसिले त्याचे अनुष्ठान, सौंदर्याने तियेच्या. वीर्य द्रवला तो मुनिवर, तपे तापला अति क्रूर. मग तो उर्वशीसी ऋषीश्वर, कृती करी प्रत्युत्तर ते समयी. म्हणे सुंदर लावण्य तुझे, तेने तप विनाशिले माझे.
पडले तुझ्या मोहनाचे ओझे वेंचिली तपसामग्री. आता माझे वीर्य हे भूमंडळी येते पडू नये क्षितितळी. हे तू अंगीकारावे तत्काळी नाही तरी पावसी खेद. तव भयभीत झाली उर्वशी हा मज शाप देईल ऋषी. हा नाश करील माझ्या लावण्यासी मग होईल संकट. मग अंगीकार केला त्या वीर्याचा तिने गर्म धरिला त्या ऋषीचा. 9 मासपर्यंत शुभ वाचा राहिली त्या ऋषीपासी. एरी देवागणांनी गंगा स्नाने सारिली शिवाची पूजने. मग क्रमिती झाली विमाने अप्सरा लोकांसी. मग ते महालावण्य उर्वशी प्रसूत झाली 9वे मासी. तव कन्या रत्न झाले तियेसी आनंदला ऋषीश्वर. ते ऋषी वीर्याची कन्या सुंदरा उर्वशी समर्पी त्या मुनिवरा. मग ते क्रमिती झाली अप्सरा आपुल्या स्थाना. मग त्या कन्येचे पालन सप्तवृषे केले त्या ऋषीने कन्येसी केले नाम वारण धूत पाप ऐसे. मग ती कन्या झाली उपवर तेव्हा जी तितला प्रश्न करी ऋषीश्वर. म्हणे तुझे करू स्वयंवर तरी सांग मनोभाव तुझा. मग वदती झाली धूत पापा म्हणे परियेसी गापित या महातपा. मी कल्पित से जया साक्षेप्या ते श्रुत करू तुझ. चहूखानीचे जे जीवजंत त्यांसी तरी उत्पत्ती प्रलय होत. त्याहुनी श्रेष्ठ असेल अमृत या त्रैलोक्य मंडळी. या सकळ जीवांसी सत्ता जयाची निमित्त जाणत से सर्व जंतूची. पित्या मी कांता होईन त्याची हा संकल्प माझा असे. तरी ऐसा जो समर्थ कोणी विचारुनी पाहे त्रिभुवनी. ऐसाची वर सुलक्षणी वरी जे मज. तव कन्येसी बोलता सुशील मुनी बर्वा साक्षे पैच्छिला मनी. म्हणे तरी पूर्ण धर्मगुणी यम रावतो. तरी कन्ये त्रिलोकींचे जे जंत नर मानवादी देव समस्त. त्या सकळा दिडांकित यम रावतो पै. यास्तव की जे तपासाधन भक्ती संतोषावी जे पंचानन. तेने पाविजे त्या सूर्यनंदन धर्मराजासी. मग कन्या पित्र आज्ञा वंदुनी तपसाधना बैसली अनुष्ठानी. तिने आराधिला शूलपाणी शत संवत्सर. तव शिवाज्ञा झाली ब्रह्मयासी. विधी आला ऋषी कन्येपासी. म्हणे इच्छावर दिधला तुझसी. शिवाज्ञेने तपस्विनी ऐसा वर देऊनी गेला ब्रह्मा. मग ते कल्पिती झाली धर्मा. तव हे मात सुचली आगमा नारद मुनीसी. तो यमपुरा झाला निघता व्रतांत जाणविला कृतांता. म्हणे जे सुशील ऋषीची दुहिता तपी बैसली धर्मा तुझ लागी. शतवरुषे साधिले अनुष्ठान नित्य हृदयी तुमचेची स्मरण. तियेसी ब्रह्मा झाला से प्रसन्न आज्ञा शिवाची पै. तिने मागी तला इच्छावर मग तथास्तु म्हणे सृष्टी कर. म्हणे धर्मा ऐसा दिधलावर ऋषी कन्येसी पै. नारदे जाणविता ऐसी माता तव धर्म झाला कामे दुश्चित. वेळोवेळा प्रश्न ब्रह्मसुता प्रत ऋषी कन्येचा. धर्म म्हणे नारद मुनी अति सुंदर सगुण ते कामिनी. बैसली माझा संकल्प धरुणी ते कैसी असेल. ऐसे धर्मरायाचे वचन अति उत्कंठित झाले मन. कैसे तियेचे रूप गुण ते सांगतसे नारद. त्रैलोक्य लावण हे उर्वशीचे वीर्य ते सुशील ऋषीचे. या दोहींच्या संभोगी शरीर तियेचे निपजले धर्मा. ते दिव्य कन्या सुकुमार सुगुणा. तपे झाली से अति संकीर्ण. आता जाई मनोरथ करी पूर्ण तया कामिनीचा. ऐसे अनुवादला ब्रह्मकुमार तव यम झाला से कामातुर. सर्व राजाचा करुणी अव्हेर आला आनंदवना. जेथे अनुष्ठानी असे ऋषी आत्मजा तेथे कामातुर आला धर्मराजा. सुंदरी देखिली दिव्य तेजा ते महासत्वाधिकारी. मग धर्म तियेसी बोले वचन म्हणे तुझे तप झाले संपूर्ण. आम्हासी सांगितले विरिंचिन ते तू माझी कांता. तव ते वर देखोनी सुंदरी लज्जावंत ठाके पाठी मोरी. मग धर्मासी प्रत्युत्तर करी ऋषी कन्या ते. म्हणे तथास्तु आलासी वर तरी गुंफेसी असे माझा पितर. तेथे जाऊनी की जे विचार स्वयंवराचा पै. एरू म्हणे गुंफेसी काय काज ते समदृष्टी झाली तुझ मज. तेची सुमुहूर्त सिद्धी सहज साध्य झाली.
जेथे दंपतीची प्रीती उभयता तेथे कायसी पित्र आज्ञेची योग्यता. प्रिया पुरुषांची एकांत जाण वार्ता व्रताची काय. तव वदली ते ऋषी कुमरी हे बोलणे अयुक्त पुराणांतरी. जे वेदाज्ञेने वर्तता ती पूर्वापारी तोची स्वधर्म. हेची तुमचे नाम जे धर्म आणि तुम्ही केवी योजिता अधर्म. हे मनोमर्कट यासी पूर्वागमन सुचे सर्वथा. तुम्ही बोलता जी कामातुर परी हे महिमता नव्हे सार. तरी पित्र करी जेव्हा घडे स्वयंवर तेने शुद्ध ऐहिक परत्री. पित्यासी घडे कन्यादानाचा अधिकार सर्व गोत्रजांसी आनंद थोर. पूर्वजांसी होय प्रतिम आदर अत्यंत स्वर्गी. अहो शिवे निरूपिले गौरी त्रय आनंद दुर्लभ संसारी. तरी ते वेदाज्ञा त्रिलोकी माझारी कवन कवन. अहो जय होतसे आपुले स्वयंवर तय पंचदीन महा आनंद थोर. ऐसी ते दे वेदाज्ञा त्रैलोक्य समग्र न भासे काही. आणिक सत्पुत्र होय संसारी तो एक आनंद त्रैलोक्य भरी. आणिक पुत्रासी पुत्र होय तरी विशेष चतुर्गुण. तरी प्रहरोनी ऐसा आनंद जय सर्वथा न कीजे महत्वाचा क्षय. पित्र आज्ञा घेऊन या हा समय लग्न मुहूर्ताचा. एरवी स्वयंवरा विन भोग विलास येणे उभय कुळी लांछन विशेष. शरीर स्वस्थ असता पतन प्रयास कवने भोगावे. तुम्हा वाचुनी मज आणिक नाही वर. तरी धर्मासी का की जे अव्हेर. स्वधर्म सांडी तो दोषिया नर भोगी रौख. यानंतर बोले यमराव म्हणे हा भारे न करी संदेह. रवरव भोगविता मीची भाव न धरी मानसी. मीची महादोषांचा दंड करता मीची पुण्य फळासी भोगविता. मज वाचून त्रैलोक्य जनता नाही उत्पत्ती प्रलय. मग ऋषी कन्या वदे धर्मासी जरी त्रैलोक्य भविष्य भासे तुम्हासी. परी हे विश्वंभराची काशी अगम्य तुम्हा. काशीमध्ये घडे दोष लाक्षण अथवा पुण्य सुकृत दान. ते शिवची जाणे परी कवना अधीन नाही हे काशी. काशीमध्ये असावे पुण्य स्वार्था जरी कल्पी जयन रतवृत्ती स्वमता. ती प्राप्त होय महाव्यथा शिव गणांची या हस्ते. ऐसी धर्मा प्रतिबोधी ते सुंदरा परिशुद्धी नसे त्या कामातुरा. निर्भरस्तना करी तिची या प्रत्युत्तर कामार्थी तो. बलात्कारे म्हणे स्पर्श करीन एरी म्हणे नव्हे वेदाज्ञे विन. तव तो बोलिला शापदान ऋषी कन्ये प्रती. स्वामी आज्ञा मानिती ज्या स्त्रिया समर्थ. स्वामीचे पूर्ण करीती मनोरथ. त्या शुभांगणांसी वंदिती प्रथम अमराधिक जे. तू आतप हे साधिले संपूर्ण. तुझ देव झाले ती प्रसन्न. तू नव्हेसी जरी स्वामी शब्दाधीन. तरी घे तू शाप माझा म्हणे तू होशील या कर्मेशिळा. तव बोलती झाली ऋषीची बाळा. म्हणे रे कामातुरा अमंगळा शाप घेई तू माझा. दोषेवी न शापिले मजसी तरी तूही ये स्थानी निंद्य होसी. मग तो धर्मराव यमपुरीसी क्रमिता झाला. तव अनुष्ठान सारुणी ऋषी तो सुशीळ आला गुंफेसी. तव तेने कन्या देखिले बिभस्ती उद्भेग वृत्ती. पित्याने प्रश्निताची दुहिता निरूपितो झाली धर्माची वार्ता. म्हणे येणे झाले कृतांता आपुलिये गुंफेसी. मी राहिले वेदाज्ञे अधीन. तो म्हणे कायसे मुहूर्त लग्न. पितया तो वदला शापदान जे तू शिळा होसी. हे परिसोणी कन्येचे उत्तर खेद पावला ऋषीश्वर. म्हणे का पाण करीची स्वयंवर स्वत्वार्थी धर्मराजा. जरी तयासी कल्पिजे अनर्थ तरी विधी यज्ञेचा असे पुरुषार्थ. आणि कन्येचाही मनोरथ जे कृतांत स्वाती. म्हणून कन्ये तेही धर्म सगुण परी तुवा दिदले शापदान. आता अनर्थ तो निष्कारण नक्की सर्वथा. आता भंजन तुझी या शापासी वेंचीन ते तपसामग्री सरसी. तू शिळा होसी हरणीशी सोमकांत जे. मग त्या ऋषीने ते बाळा ठेविली मंगळा गौरी जवळा. तेवनी होऊनी ठेली शिळा सोमकांत जे.
त्या मंगळा गौरीच्या सख्या साजनी मात्र का असती अष्टजणी, त्यामध्ये ते धूत पापानंदिनी मेळविली ऋषीची, केली स्थावर जंगम दोन्ही रूपे, सोमकांत सरिता स्वरूपे, ऐसी त्या धर्माची अशापे प्राप्त झाली काशी, ऐसी ते शिळा होऊनी असता, योमी चंद्र भासला संपूर्णता, ते रूप देखोनी पूर्ण मनमथा, स्रवली जीवना. जे धर्मराज स्वामी भावया ऐसी कल्पित होती कुमारिया, यास्तव चंद्र दर्शने वीर्या स्रवती झाली जीवना. स्वामी म्हणे गा ऋषी तपोबळा, ऐसी ते झाली सोमकांत शिळा, मग ते चंद्र दर्शने अबळा जळ स्रवली, ते जळ प्रवाहले क्षितिसी, मग ते धूत पापा नामे झाली ऐसी, बिंदू माधवा समीप जण उद्रावयासी. आली ते गंगा, जेथे असे पंचगंगा संगम, तेथे नंदी तीर्थ झाला तो धर्म, तेथील स्नान इच्छितो पुरुषोत्तम ब्रह्मादिकेसी, मग तेथे जी जी तीर्थे असती, ती ती मुक्तीदायक मी सांगो किती, तेथींच्या स्नानदाने उद्धरती सप्तगोत्र पूर्वत्र. तुवा प्रश्निले गा ऋषी महातपा, जे शापदग्ध झाली धूत पापा, मी तोषलो रे तुझिया साक्षेपा महाप्रश्निका. शिवदास गोमा म्हणे श्रोता, मज न भासे स्वकृत्याची योग्यता, अगस्ती प्रश्निल जे आता, ते क्षमावंती परिसावे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे मुक्तमंडप धूत पापा महात्म्य वर्णन नाम षट्सप्ततितमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.